दाखवलं होतं दिवाळीत घेतलं होतं ते अशी तुटून पडल्या मी अशा 3 समस्या आज निर्माण करायला गेले की दुसरं म्हणजे ठरेल मला तर काय काढायचं नाही। हाय हॅलो नमस्कार, आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल। आजचा दिवस सर्वांना छान आनंदात आणि मजेतच जाओ। तर ही बघा बागेमध्ये छान अशी रोपं आणलेली आहेत। मी तुम्हाला सांगितलं रोज एक एक ॲड होत राहतं, मला पण माहीत नसतं कधी ऑर्डर केलेले असतात। आणि छान शेवंताची आणि कोणकोणती आल्यात ती आता विचारून सांगते, मला माहीत नाहीत। आणि 4 तरी आलेले आहेत। इकडे सकाळचा छान असा चहा ठेवला, त्यामध्ये मी गवती चहा नेहमीच घालते, त्याच पद्धतीने गवती चहा सुद्धा छान असं घेतला। आणि इकडे पोहे बनवले होते नाश्त्याला आणि डब्याला मुलांच्या म्हणाल तर चपाती आणि गवारीची भाजी। माझं आता नेहमीच असं चाललंय की जेवढं आपल्या हेल्दी नाश्ता होईल तितकं महत्त्वाचं म्हटलं। बघा बरेचसे आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळतं सँडविच वगैरे, हे सगळे बघा पिझ्झा वगैरे इष्ट गाठलेले ब्रेडचेच पदार्थ असतात आणि तेच आपल्याला नाश्त्याला सजेस्ट केले जातात। मी तर ह्या विरोधात आहे, कारण जे काय आपलं इंडियन फूड आहे, जे पारंपरिक पोहे शिरा उपीट ह्यात जो काही कस मिळतो अंगाला ते कोणत्याही नाश्त्यात नाही। त्यामुळे माझ्या नेहमी व्लॉगमध्ये तुम्ही बघतच असाल आणि बघत आहात सुद्धा की मी नाश्त्याला कोणतं पदार्थ मी सजेस्ट करते किंवा करते। आणि नेहमीच माझं शिरा पोहे उपीट हे तुम्ही बघतच आहे। त्यामुळे आमची हेल्थ अशी छान आहे असण्याचं कारण सुद्धा तेच असावं आणि कमीत कमी आजारी पडण्याचं सुद्धा ते एक हे आहे। म्हणजे ब्रेडचं तर नाहीच आणि बाहेरचे पदार्थ पण मुले पण मागत नाही आणि आम्ही पण कधी आणत नाही आणि मन पण आमचं कधी होत नाही। आणि इकडे बघा माझं तोपर्यंत सगळं मी कट्टा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतला आणि टॅपसुद्धा धुवून घेतलेले आहेत। इकडे सगळा स्वयंपाक नाश्ता वगैरे झालेला आहे। भात आणि आमटी तेवढी नंतर करते, नेहमीप्रमाणे क्लिनिंग महत्त्वाची म्हटलं आणि ही क्लिनिंग करता करता 10 वाजतात हे काही समजत नाही। इकडे भांडीसुद्धा माझी पडलेली आहे, तेवढ्यात भांडीसुद्धा मी पटपट घासून घेणार। आज लहान मुलगा काही गेलाच नाही क्लासला, अंग दुखाले म्हणून म्हटलं आता मी डिंकाचे कधी खोबऱ्याचे लाडू होणार आहेत कोणत्या दिवशी काय माहीत, माझ्या हातनं होतात की नाही ही शंका यायला लागल्या, कारण रोज एक काहीतरी नवीन निघाले, हे काय काम ते काय काम असं चाललंय। त्यामुळे माझं ते सुद्धा काम राहायला लागले। जे एकदा ते आतून आपल्याला ताकद मिळाली की ते बरी होते, कसं हाडं पण बळकट आणि आतून उष्णता मिळते बघा ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने। तसं तर रोज तो कोरडे वगैरे असे खातो ड्रायफ्रूट्स, पण लाडू केलं की सगळंच त्यामध्ये तूप वगैरे असतं, थंडीत जास्त हेल्दी राहतं। त्यासाठी इकडे माझे डबेसुद्धा झाले आणि त्याला सुद्धा दिला। आता मोठा मुलगा येईल तो सुद्धा नाश्ता करेल आणि त्यालासुद्धा मी नाश्ता लहान मुलग्याला द्यायचा आहे, तोच मी देत होते, म्हटलं पटकन खाऊन घे। तर तो सुद्धा 10 सव्वा 10 वाजलेत जाईल आणि तो 10ला येईल। आणि इकडे बघा इकडे मी झाडलोटसुद्धा करून घेतली, आता फरशीपासून धुणार आणि मग चेंज करणार आहे नेक्स्ट जो काही ड्रेस असेल तो। आता दुपारची वेळ झाली आणि मी ब्लाऊज शिवायला आत्ता बसले होते आणि मिस्टरांच्या गाडीचा आवाज आला म्हणून मी बाहेर गेले आणि परवा जे कुत्रं येऊन बसलं होतं त्याला बहुतेक जखम झाले का काय की, आणि ते येऊन बसलं होतं आणि त्याला मी हाकलल्यानंतर बघते तर सगळं पोर्चमध्ये रक्त होतं आणि इतक्या जखमा असणार आहे तर रक्त आणि त्यामध्ये आळ्यासुद्धा होत्या। मी लगेच ते काय केलं, एक बादलीमध्ये मी हे घातलं आपलं डेटॉल वगैरे सगळं घातलं आणि फरशी पुसायचं जे काही लिक्विड आहे माझ्याकडे जे फिनाईल ते घातलं स्वच्छ सगळा पोर्च धुवून टाकला आणि टाकतोय तेवढ्यात मिस्टर पण आले जेवायला। म्हटलं असं झालं होतं, म्हणा लागले बॅनर तर पुढे लावायची होतीस, केव्हा ते आमचं गेटचं नशीब उजाडते काय माहीत। म्हटलं गेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या म्हणजे अशा समस्यांना तरी तोंड नेहमीच मला द्यायला लागणार आहे। तर असो ते सगळं क्लीन केलं, जेवलो आम्ही छानपैकी। आणि एक दुसरं हे अजून एक घटना घडली, म्हणजे मी ब्लाऊज शिवायला बसले होते, हेच ब्लाऊज ते परवा मी दाखवलं होतं दिवाळीत घेतलं होतं ते। आणि आत्ता काय झालं इकडे बघा ह्याची वादे अशी तुटून पडल्या। मी हा काय केला होता ॲक्च्युली, हा आमुशाला लिंबू मिरची बिब्बे जे लावते त्याचा हा दोरा कठीण होता, तोच मी लावून वादीच्या टाईपमध्ये त्याला बनवून मी हे करत होते, शिवत होते। आता ती पण वादी तुटली
आता नवीन तर आता सांगितले आता आणायला, आता एकदाचे काय असेल ते वादीवर काय एक्सपेन्स करा म्हटलं, खर्च काय आता एकदा होईल ते होईल म्हटलं. आणि शिवायचं माझं ते पण राहिलं काम. आणि डिंकाचे लाडू पण आता बनवायला मी घेणार होते, म्हणजे खारीक खोबऱ्याचे. तर गॅस पण संपला आणि निम्मीच माझी आमटी उकळली आणि गॅस पण संपला. आणि आता मिस्टरांना सांगितले होते तर त्यांनी झोपले आणि गेले आता. आणि लावता मला तर काही गॅस येत नाही, म्हणजे बाहेरच्या साईड नाही, पण त्यावर इतकं ओझं जड असं बॅरेल वगैरे झाकून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला ते बॅरेलच काढता येत नाही. उंच कोणतरी लागतंय, एकतर मुलगा आल्याशिवाय ते कोण लावणार म्हणजे लावू शकत नाही, म्हणजे बॅरेल मला तर काय काढायत नाही, तो मुलगा काढतोय. आणि ते झाकून ठेवले कसं आउटसाईडला कोणतरी उचलून घेऊन जातील ह्या भीतीनं काय केलं, त्यावर बॅरेल टाकल्या. तर तिथं सुद्धा पत्रा घालायचं तेवढं राहिले, बाकी सगळं त्याला पुढं दरवाजा वगैरे आहे, पण सेफ्टी वरनं सगळं पॅक केल्याशिवाय काही उपयोग नाही. म्हणजे जर पॅक वगैरे केलं तर ते बॅरेलची काही गरज भासणार नाही, माझं मी जाऊन लावू शकते. तर ही एक समस्या झाली. अशा 3 समस्या आज निर्माण झाल्या आजच्या दिवसामध्ये. म्हटलं एक करायला गेलं की दुसरं म्हणजे शिवूया म्हटलं, ते एक हे झालं, तिकडं गॅस पण हे झाला, इकडं कुत्रं पण हे होऊन गेलं म्हटलं. आणि असं खोबऱ्याचे काप करून ठेवले होते आणि मिक्सरला असे लावत होते मी. आणि इकडे बघू असं खोबरं थोडंसं बारीक केलं आणि ऑनलाईन अशी मूर्ती व्यंकटेश्वराची आलेली आहे. आता इकडे बघू शकताय, तुमच्याबरोबर बोलत होते आता इतक्यात अनेकदा आलं, अनेकदा मी सगळं क्लीन केलं. अशा आजचा दिवस सगळा बेकार आहे काय की माझा. म्हटलं ते ब्लाऊज पण तसंच आता राहू देच म्हटलं, आता वाजत झालेले आहेत 4:30 पावणे 5. आणि लाडू पण राहिलं काम आणि ब्लाऊज पण शिवायचं राहिलं. म्हटलं आज एक्स्ट्राची 2 कामं मी दुपारची ठरवली होती, ती काहीच झालं नाही. आणि सकाळपासून तर मी काही जेवले पण नाही. आत्ता थोडासा भात खाल्ला, कारण कसं तर असं चक्कर आल्यासारखं होत होतं. सकाळी चहा चपाती मी खाल्ली होती, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. आणि हे बघून तर इतकं मला हे झालं, 2 वेळा मीच क्लीन केलं. त्यामुळे क्लीन केल्यानंतर माझी तर काही इच्छा होत नाही जेवणाची. अशी झालं की बेकार, अगदी बेकार तसली घाणीची कामं करायची म्हटलं तर. असं म्हणजे कुणाच्या वाट्याला असली कामं काही घेऊन येत म्हणते मी. इतकं म्हणजे जेवायची इच्छा मरत्या ह्यासाठी. आणि असाचा अनुभव बेकार निघाला माझा. आता दिवाबत्ती झालेली आहे आणि 6:30 पावणे 7ची टायमिंग होत आहे. आणि मोठ्या मुलग्याला सांगितलं आल्याला लाव म्हणून, तर नाही होय करत बसलाय. मला काय केली म्हणजे त्याच्या मनात नाही आहे लावायचं, ॲक्च्युली त्याला येतंय पण नाही म्हणायला लागलाय तो. आणि जाऊन बसलाय अभ्यासला. आणि मिस्टरांचा आता फोन येऊन गेलाय, काही भाजीला अजिबात नाही म्हटलं घेऊन या काय. आणि आटा वगैरे पण संपले किंवा भांडी कसं चोथा आणि अंगाचा साबण संपलाय, ते सुद्धा थोडं फार किरकोळ कधी कधी सपतं. आपण म्हणतोय महिन्याचा बाजारच बरोबर तेवढा व्हायला पाहिजे, तसं होत नाही ॲक्च्युली. कधी अचानकच एक गोष्टी संपतात आणि त्या आणायला सांगायलाच लागते. मग ते घेऊन यायला लागल्यात आणि वांग पण घेऊन यायला, तीच भाजी आता तर मी करेन. तर इथं तसंच ठेवलं मी गुंडळून सगळं. आता उद्याच करणार, म्हणजे उद्या तर लाडू किंवा हे दोन्हीपैकी एक करणार. दोन्ही पण एकदम आता मी काही घेणार नाही, कामं असं राहायला लागले मधी म्हणून. आणि बरं झालं म्हटलं ह्यांचा फोन आला. मला तर इतकं टेन्शन आलं होतं, कधी आता मी स्वयंपाकाला घालणार करणार म्हटलं. थंडी आहे आणि भूक लागल्या पण म्हणायला लागले, लावणं पण झाल्यात. आणि ह्याची आहे इलेक्ट्रिक आहे, तर अशा वेळेला ती काढायलाच पाहिजे म्हटलं. कसं आहे मित्रांच्या ग्रुपमध्ये असं घेतले होते 2-3, त्यामध्ये इलेक्ट्रिक शेगडी घेतल्या त्यांनी मागच्या 1-2 महिन्यापूर्वीच मला म्हटलं होत्या ग शेगडी काढ खरं कुठं ठेवायची हा प्रश्न होता. नाहीतर मग जो का आमचा ह्याचा टेबल आहे डायनिंग टेबल, त्याच्यावरती तरी ती अरेंजमेंट करायला पाहिजे, तिथं होऊ शकते. आता किचनच्या कट्ट्यावरती तरी काही जागा, ओव्हन आणि आपलं मिक्सर पण आहे आणि तिथं ती शेगडी बसू शकते. खरं तिथं नको अडचण होणार, सकाळची सगळी गडबड होते. माझंच काहीतरी त्याच्यावर पडायचं म्हटलं, त्याला आता वेगळं सेपरेट काही करता येतं काय ह्याची अरेंजमेंट बघायला पाहिजे अशा वेळेला म्हटलं. आणि आजचा असा प्रॉब्लेम झाला. आय होप तुम्ही आजचा व्लॉग खूप एन्जॉय केला असाल. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.